लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस ठाणे येथून ठोकला बेडा। गुंडाविरोधी पथकाची कारवाई। दिनांक 19/3/2025 रोजी बोधले नगर मागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्याने उमेश भगवान जाधव व प्रशांत भगवान जाधव या दोघा भावांचे कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केला म्हणून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 113/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103, 351(3), 352, 189(2), 190, 191(2) प्रमाणे दिनांक 20/3/2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर हे करत असून आतापर्यंत गुन्ह्यात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याने तो आरोपी फरार होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आणखी एक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गुंडविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असलेला आरोपी मंगेश रोकडे सध्या ठाणे येथे आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करत आहे। सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनित ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांचे सहाय्यक पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण असे पथक तत्काळ ठाणे येथे दिनांक 29/4/2025 रोजी खाना झाले। ठाणे शहर येथे आरोपीचे नातेवाईक राहत असलेल्या कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील मनोरमा नगर झोपडपट्टीत दिवस रात्र सापळा रचला असता दिनांक 30/4/2025 रोजी दुपारच्या सुमारास गुन्ह्यातील आरोपी हा मनोरमा नगर येथील बुद्ध विहारचे मोकळे मैदान ठाणे शहर येथे असल्याचे दिसून आल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी आपली ओळख लपवून व पोशाख बदलून सापळा रचला असता मोकळे मैदान असल्याने आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे व वर्ष 32 राहणार सिद्धार्थ हॉटेल आंबेडकरवाडी नाशिक यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा शाखा नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, माननीय श्री संदीप मिटके सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनावणे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तसंकलन विभाग नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.